मित्रांनो, माझं नाव आहे समीर. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती विजन अकॅडमीवरती. आज आपण बुद्धिमत्तेचा भाग 2 घेऊन आलेलो आहोत. बुद्धिमत्तेच्या प्रॅक्टिस क्वेश्चनचा. हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार आहेत बुद्धिमत्तेचे. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार आहे बुद्धिमत्तेचे. TCSनी जे काही मागच्या परीक्षा झाल्या होत्या, वनरक्षकच्या, महाडाच्या आणि तलाठीच्या, त्याच्यामध्ये विचारलेलेच प्रश्न असतील हे वाले. तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया. आपला प्रश्न मित्रांनो, आपला प्रश्न पहा इकडे. प्रश्न दिला आहे, जर ए म्हणजे प्लस, बी म्हणजे मायनस, सी म्हणजे इंटू आणि डी म्हणजे डिवाइड असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, इकडे काय येईल, हे समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि त्याचं उत्तर काय येईल ते लिहायचं आहे. तर बघा, आपण इकडे समीकरण लिहून घेऊया. 6B 18D 2A 7C3. आता बघा इथे काय दिलेलं आहे, इथे अल्फाबेट दिला आहे आणि इकडे आपल्याला त्याचं सबस्टिट्यूशन दिलं आहे की ए जिकडे असेल तिकडे प्लस टाकायचं आहे. तर इकडे ए आहे तर इकडे प्लस येईल, बी जिकडे असेल तिकडे मायनस लिहायचं आहे आणि असं पूर्ण इक्वेशन लिहून त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर लिहूया. बघा आपल्या इकडे बी आहे, तर बी म्हणजे मायनस, तर आपण बी म्हणजे मायनस, तर इकडे मायनस टाकूया. डी दिलेला आहे, डी म्हणजे इकडे आहे, डीचा अर्थ असतो डिवायडेशन, डीचा अर्थ आहे इकडे डिवायडेशन, तर आपण इकडे डिवायडेशन लिहूया. नंतर आहे ए, एचा अर्थ आहे आपला ए म्हणजे प्लस, ए म्हणजे प्लस, तर इकडे प्लस लिहूया. त्याच्यानंतर आहे सी, त्याच्यानंतर आहे सी म्हणजे गुणाकारची साईन आहे इंटू. ठीक आहे, आता याला सॉल्व करूया. पहिले डिवायडेशन सॉल्व केलं तर 9 आला, मायनस तसाच्या तसा, त्याच्यानंतर 6 प्लसची साईन, 7 3 जार 21, याचं उत्तर येतं -3 + 21 = 18. 18 आपलं उत्तर झालं. आपलं उत्तर झालं 18. हा खूप इझी प्रश्न होता. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पझलचा. तुम्हाला TCS असा हा सोपा पझल आहे, असा सोपा पझल विचारून त्याच्यावरती एक प्रश्न विचारू शकते. TCS पझल तर नक्कीच विचारेल तुम्हाला. सोपी पझल आली एकदम इझीवाली छोटीशी, तर तुम्हाला अशीवाली येईल ज्याच्यामध्ये फक्त एक प्रश्न विचारला जाईल, इझी लेवलची असते ही. आणि मॉडरेटची आली तर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याला सॉल्व करूया. 5 व्यक्ती A, B, P, Q आणि R यांची उंची वेगवेगळी आहे. यांची उंची वेगवेगळी आहे. उंचीवाले जेव्हा पझल येतात त्याचा अर्थ एकच असतो की तुम्हाला यांना हाईटनुसार अरेंज करायचं असतं. तर आपण इकडे फ्रेमवर्क ड्रॉ करून घेऊया मित्रांनो. सगळ्यात उंच जो असेल, सगळ्यात उंच म्हणजेच टॉलेस्ट, तो इकडे येईल. त्याच्यापेक्षा थोडा बुटका इथे येईल, त्याच्यापेक्षा थोडा बुटका इथे येईल, त्याच्यापेक्षा बुटका जो इथे असेल कमी हाईटनी तो इथे येईल. हे 4 जण बसले, टोटल 5 जण आहेत. आणि जो सर्वात शॉर्ट असेल, सगळ्यात कमी उंचीचा असेल, तो इथे येईल. ठीक आहे, पुढे बघा. ए हा केवळ बीपेक्षा उंचीने अधिक आहे. ए हा केवळ बीपेक्षा उंचीने अधिक आहे. याचा अर्थ काय होतो, ए हा केवळ बीपेक्षा उंचीने अधिक आहे. बाकी सर्वांपेक्षा ए छोटा आहे. म्हणजे एच्या पुढे 3 जण येतील. एच्या पुढे 3 जण येतील. टोटल 5 जण आहेत, 3 जण उरली. P, Q आणि R, म्हणजे एच्या पुढे फक्त P, Q, R हे येतील. यांची अरेंजमेंट काय ती आपल्याला अजून माहिती नाही, पण एच्या पुढे 3 जण येतील. म्हणजे ए कुठे बसेल मित्रांनो, आपला ए बसेल इकडे. इकडे बघा, ह्याच्या पुढे 3 जण आहेत ना. आणि एपेक्षा बी बुटका असल्यामुळे आणि एच्या मागे फक्त एकच जागा असल्यामुळे बी इकडे येईल. ठीक आहे, पुढे वाचूया. R हा Qपेक्षा उंच आहे पण सर्वात उंच नाही. बघा हा डेटा बघा, R हा Qपेक्षा उंच आहे. R हा Qपेक्षा उंच आहे, पण R हा सर्वात उंच नाही. सर्वात उंच जागा बघा ही आहे, तर इकडे R येणार नाही. तर R इकडे किंवा इकडे येईल. तर बघा R इकडे नाही येऊ शकत. इकडे आपण R ठेवला तर याच्या मागे कुठेतरी Q बनवावा लागेल आणि Q बनवायला आपल्याला एकही जागा एम्प्टी नाही आहे. ऑलरेडी A आणि B बसलेले आहेत, त्यामुळे उरली जागा हीच. इकडेच फक्त R येईल आणि ह्याच्या मागे Q येईल. ठीक आहे, आता पुढे काही वाचायची गरज नाही, कारण की उरलेली एकच जागा आहे आणि ही जागा आहे. आणि इकडे येईल आपला उरलेला अल्फाबेट, तो म्हणजे P. प्रश्न काय विचारला, यातील सर्वाधिक उंची कोणाची आहे? सर्वाधिक उंची आहे आपल्या Pची, तर P उत्तर येईल आपलं. तर अशीवाली पझल येण्याची शक्यता आहे, हाईट आणि रँकिंग रेटिंगवाली. याला हाईटवाली पझल बोलतात किंवा रँकिंग आणि रेटिंगही बोलतात. तशीवाली पझल येण्याची शक्यता आहे. सोपी असते खूप. वाचत जायचं आणि डेटा लिहत जायचा आणि जो डेटा बसतो तो बसवत जायचा आणि असं पूर्ण पझल एक्झॅक्टली सॉल्व होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया
मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण पायथागोरस थिअरम बेस डायरेक्शन डिस्टन्स अँड डायरेक्शनवाला प्रश्न घेऊन येणार आहोत. तर हा आपण इकडे घेतलेला आहे हा प्रश्न. तर आधी पायथागोरस थिअरम काय असं बेसिक एकदा बघून घेऊया. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, म्हणजे ह्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अशी ही थिअरम बोलते. त्याच्यावरती बेस आपला एक क्वेश्चन असेल तो सॉल्व करूया. बघा, रवी 6 किलोमीटर पूर्वीकडे चालत गेला. 6 किलोमीटर पूर्वीकडे चालत गेला. 6 किलोमीटर आहे ही पूर्व दिशा, इकडे 6 किलोमीटर रवी चालत गेला. सध्या रवी इकडे आहे. पुढे काय, मग तो डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला. डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला. मग आता रवी इकडे आला आहे तर त्याची फेसिंग इकडे आहे. त्याची डावी बाजू ही वरची साईडला असेल. तर डाव्या बाजूला रवी 4 किलोमीटर चालला. रवी 4 किलोमीटर चालला. आधी हे 6 किलोमीटर चालला, मग 4 किलोमीटर चालला. पुढे काय दिलं आहे, मग तो पश्चिम दिशेला 3 किलोमीटर चालला. पश्चिम दिशेला म्हणजे ही दिशा, पश्चिम दिशेला 3 किलोमीटर रवी चालला. तो प्रारंभ बिंदूपासून आता किती दूर आहे, म्हणजे हा प्रारंभ बिंदू आणि इकडे रवी सध्या आहे. तर इकडून तो किती दूर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. बघा, हा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण ही स्ट्रेट लाईन इकडे ड्रॉ करून घेऊया. म्हणजे हा तुमचा झाला पायथागोरस ट्रायंगल झाला. आणि म्हणून आपल्याला ह्याची डिस्टन्स माहिती आहे. याची डिस्टन्स आपल्याला कशी माहिती आहे, हा याला पॅरेलल आहे आणि हा 4 आहे, तर हा सुद्धा 4 असेल. हा याला पॅरेलल आहे आणि ह्याच साईजचा आहे. हे दोघे सेम साईजचे आहेत. हा 3 किलोमीटर आहे, तर हा सुद्धा 3 किलोमीटर आहे. हे टोटल 6 किलोमीटर आहे. तर उरलेला म्हणजे हा भाग पण 3 किलोमीटरचा असेल. तर हा 4, हा 3, हा शोधायचा आहे. पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. क्वेश्चन मार्क, इकडे क्वेश्चन मार्क लिहूया. आपण स्क्वेअर कट करू, इकडे फक्त क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 प्लस 16. क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. क्वेश्चन मार्क इज इक्वल्स टू 25 रूटमध्ये आणि क्वेश्चन मार्क इक्वल्स टू 5 किलोमीटर. हे आपलं उत्तर झालं. 5 किलोमीटर आपलं उत्तर झालं. हे झालं आपलं उत्तर. तर TCS पायथागोरस थिअरम बेस हा एक टाईप असतो. याच्यावरती एक क्वेश्चन ती विचारू शकते. तर तुम्ही याचाही अभ्यास करून ठेवा. हा क्वेश्चन इनफ आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. फक्त एक ट्रायंगल आपल्याला फाइंड आउट करायचा असतो आपल्या डिस्टन्समध्ये आणि सॉल्व करायचा असतो पायथागोरस थिअरम लावून. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न आहे मित्रांनो ब्लड रिलेशनवरती. पुढचा प्रश्न आहे ब्लड रिलेशनवरती TCS एक प्रश्न टाकू शकते. सोपा लेवलचा, इझी लेवलचा तुम्हाला एक प्रश्न TCS टाकू शकते. प्रश्न वाचूया. एका मुलाकडे बोर्ड दाखवत राजीव म्हणाला. कोण म्हणाला? राजीव म्हणाला. तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या म्हणजे कोणाच्या? राजीवच्या वडिलांचा. हा राजीव आपण इकडे ड्रॉ केला. हा राजीवच्या वडिलांचा, माझ्या वडिलांचा म्हणजे राजीवच्या वडिलांच्या पत्नीचा, वडिलांची पत्नी ही झाली वडिलांची पत्नी. आता राजीवच्या वडिलांची पत्नी ही राजीवची पण आईच होते, बरोबर. राजीवची आई आहे. पत्नीचा मुलगा, वडिलांच्या पत्नीचा मुलगा, हा झाला तो मुलगा. आता वडिलांच्या पत्नीचा मुलगा म्हणजेच राजीवच्या वडिलांचाही मुलगा झाला आणि राजीवचा तो कोण लागतो? भाऊ लागतो. आणि हे पुढे विचारलं आहे त्या मुलाचे राजूसोबत काय नाते, तर तो मुलगा राजीवचा कोण लागतो? भाऊ लागतो. कोण लागतो? भाऊ लागतो. खूप इझी असतात हे प्रश्न ब्लड रिलेशनचे प्रश्न करताना. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, ब्लड रिलेशनचे क्वेश्चन करताना तुम्ही स्वतःला जर त्या जागेवरती इमॅजिन कराल, स्वतः तिकडे विचार कराल की मी आहे तो मुलगा आणि स्वतःच्या फॅमिली मेंबर्सला इकडे पुट कराल तर लवकर क्वेश्चन सॉल्व होतो. ही एक छोटीशी ट्रिक आहे. तर तसं तुम्ही ब्लड रिलेशनचे प्रश्न करताना ट्राय करू शकता. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती वळूया. तर पुढचा प्रश्न मित्रांनो सिलॉक्सवरती आहे. तुमच्या BMCच्या पेपरला तुम्हाला 2 ते 3 प्रश्न सिलॉक्सवरती बघायला भेटतील. म्हणून आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेशनला आपण 2 ते 3 सिलॉक्सवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊनच येऊ. आणि आजचा जो प्रश्न असेल तो एका इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे. त्यामुळे आज आपल्याला एक चांगली कन्सेप्ट शिकायला भेटणार आहे. आपण वेळ न वाया घालवता मग स्टार्ट करूया. काय दिलं आहे बघा. काही स्लॅब्स क्यूब्स आहेत. क्यूब आहेत. पुढे दिलं आहे सर्व स्लॅब ब्लॉक्स आहेत. सर्व स्लॅब ब्लॉक आहे. थोडासा मोठा डायग्राम ड्रॉ करूया आपण. सर्व स्लॅब ब्लॉक आहेत.
पुढे दिलं आहे कोणताही ब्लॉक ब्रिक नाही. कोणताही ब्लॉक ब्रिक नाही. कोणताही ब्लॉक ब्रिक नाही. ही इथे आपण ब्रिक बनवली बाहेर ब्लॉकच्या आणि असा ॲरो ड्रॉ केला, क्रॉस ड्रॉ केला. तर निष्कर्षाकडे वळूया. निष्कर्ष काय सांगतो बघा, कोणताही स्लॅब ब्रिक नाही. कोणताही स्लॅब ब्रिक नाही. हा निष्कर्ष बरोबर आहे का? हो, हा बरोबर आहे. आता आपण इकडे फाइंड आउट करूया की का हा बरोबर आहे. बघा, जो स्लॅबचा वेन डायग्राम आहे तो ब्लॉकच्या वेन डायग्रामच्या आतमध्ये कुठेही बनू शकतो. का? तर सर्व स्लॅब ब्लॉक हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्लॅबचा वेन डायग्राम इकडे बनवू शकता, स्लॅबचा वेन डायग्राम इकडे बनवू शकता, पण स्लॅबचा वेन डायग्राम असा कट नाही करू शकत, या बाउंड्रीला कट नाही करू शकत किंवा बाहेर बनवू नाही शकत. ठीक आहे, कट करू शकत नाही किंवा बाहेर बनवू शकत नाही. आणि सेकंड, जो तुमचा ब्रिकचा वेन डायग्राम आहे तोही या बाउंड्रीला ब्रेक करू शकत नाही ब्लॉकच्या. तोही या ब्लॉकच्या वेन डायग्रामच्या बाउंड्रीला क्रॉस करू शकत नाही. का? कारण की कुठलाही ब्लॉक ब्रिक नाही असं दिलेलं आहे. कुठलाही ब्लॉक ब्रिक नाही असं दिलेलं आहे. जर हा ब्रिकचा वेन डायग्राम या ब्लॉकच्या वेन डायग्रामला क्रॉस करू शकत नाही आणि हा स्लॅबचा वेन डायग्राम हाही ब्लॉकच्या वेन डायग्रामला क्रॉस करू शकत नाही, त्यामुळे कोणताही स्लॅब कधीच ब्रिक होऊ शकत नाही आणि कोणताही स्लॅब कधीही ब्रिक होऊ शकत नाही आणि हा निष्कर्ष बरोबर ठरतो. पुढच्या याच्यावरती वळूया, पुढच्या निष्कर्षावरती. बघा, किमान काही क्यूब्स ब्लॉक्स आहेत. किमान काही क्यूब्स ब्लॉक आहेत. काही क्यूब्स ब्लॉक आहे. काही क्यूब्स ब्लॉक आहेत. इकडे आहे ब्लॉक, काही क्यूब्स ब्लॉक आहे असं दिलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की इकडे आपल्याला विधानामध्ये दिलं होतं काही स्लॅब क्यूब आहेत. काही स्लॅब क्यूब आहेत म्हणजेच काही क्यूब स्लॅब आहेत. म्हणजेच काही क्यूब स्लॅब आहेत. काही क्यूब्सला एक मिनटं रंग चेंज करतो. काही क्यूब्सला स्लॅब होण्यासाठी ही बाउंड्री क्रॉस करावी लागणार आणि ही बाउंड्री क्रॉस केल्यावरती काही क्यूब्स हे ब्लॉक होतील. बघा, काही क्यूब्स हे जे क्यूब्स आहेत हे ब्लॉक झालेले आहेत. त्यामुळे हा जो निष्कर्ष आहे किमान काही क्यूब्स ब्लॉक आहेत, हा निष्कर्ष बरोबर ठरतो. आता आपण परत एकदा याला जाणून घेऊया कसं केलं ते. एकदा मला याला रफ करून घेऊ द्या. बघा, काय दिलं आहे, कोणताही स्लॅब ब्रिक नाही. कोणताही स्लॅब ब्रिक नाही. हा स्लॅबचा वेन डायग्राम ह्या ब्लॉकच्या वेन डायग्रामच्या बाउंड्रीला क्रॉस करू शकत नाही. हा ब्रिकचा वेन डायग्राम हा ब्लॉकच्या वेन डायग्रामला क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे ते कधीही एकमेकांना क्रॉस करू शकणार नाही. क्रॉस करू शकणार नाही. त्यामुळे कोणताही स्लॅब ब्रिक नाही. हा निष्कर्ष बरोबर ठरतो. पुढचा निष्कर्ष, काही क्यूब्स ब्लॉक्स आहेत. क्यूब्सला बघा की स्लॅब क्यूब आहे असं दिलं होतं म्हणून क्यूब पण स्लॅब असतील हेही राईट ठरतं. काही क्यूब स्लॅब असतील आणि काही क्यूब्सला स्लॅब होण्यासाठी ही वाली बाउंड्री क्रॉस करायला लागेल. ही वाली बाउंड्री क्रॉस केल्यावरती काही क्यूब हे ब्लॉक झालेले आहेत, हे ब्लॉकमध्ये एंटर करून गेले आहेत आणि एवढे जे क्यूब आहेत हे ब्लॉक आहेत. त्यामुळे हाही निष्कर्ष बरोबर ठरतो. दोन्ही निष्कर्ष बरोबर. तुम्हाला TCSमध्ये अशा याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिलॉक्सवरचा सर्व पट्टे घड्याळ आहेत. सर्व पट्टे घड्याळ आहेत. सर्व घड्याळे टाय आहेत. म्हणजे टायच्या वेन डायग्रामच्या आतमध्ये तुमचा घड्याळाचा वेन डायग्राम येईल. एकही घड्याळ पॅन्ट नाही. निष्कर्षावरती येऊया. बघा, एकही पॅन्ट घड्याळ नाही. हो, इथे हे कसं काय बरोबर येतं, एकही घड्याळ पॅन्ट नाही. जर घड्याळ पॅन्टीच्या वेन डायग्रामला क्रॉस करू शकत नाही तर पॅन्टचा वेन डायग्राम घड्याळाच्या वेन डायग्रामला कसा क्रॉस करेल? हे एकमेकांच्या घरी येत जात नाही, हे एकमेकांना क्रॉस करत नाहीत, हे एकमेकांची बाउंड्री ही क्रॉस करत नाहीत. त्यामुळे जर एकही घड्याळ पॅन्ट नाही तर एकही पॅन्टसुद्धा घड्याळ नसेल. दिस इज राईट. काही पट्टे पॅन्ट आहेत. आता बघा, पॅन्टचा जो वेन डायग्राम आहे हा वाला, पॅन्टचा वेन डायग्राम हा या घड्याळाच्या वेन डायग्रामलाच क्रॉस करू शकत नाही. तर त्याच्या आतमध्ये असणारा पट्ट्याच्या वेन डायग्रामला काय क्रॉस करेल? पॅन्टचा वेन डायग्राम पट्ट्याच्या वेन डायग्रामला टचच करू शकत नाही कारण की त्याच्या बाहेर घड्याळाचा वेन डायग्राम आहे. ठीक आहे ना. तर काही पट्टे पॅन्ट आहेत हा निष्कर्ष चुकीचा ठरतो. हा निष्कर्ष मगाशीच बरोबर ठरला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मित्रांनो, प्रश्न बघा, खालील 4 पैकी 3 एका विशिष्ट
तऱ्हेनी, इथे तऱ्हेनी लिहिले, तऱ्हेनी समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा. 4 पैकी 3 एका गटातले आहेत आणि एक ऑड आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आणि तो आपलं उत्तर असणार आहे. तर बघा अल्फाबेट्स आपण लिहून घ्या. वाय टी क्यू के एफ बी एस एन के ओ जे जी. बरं, तर आपल्याला यांच्यामध्ये कोरिलेशन फाइंड आउट करायचं असतं. या अल्फाबेट्समध्ये यांच्यामध्ये संबंध काय तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा आपण इकडे वायपासनं टीमध्ये काय रिलेशन आहे, तर वायपासनं टीपर्यंत जायला आपल्याला उलटं जायला लागेल. त्यापेक्षा आपण टीपासनं वायकडे जाऊया. तर यू व्ही डब्ल्यू एक्स, एक्स नंतर तो तुमचा वाय, म्हणजे इकडे +4 झाला. आता बघा इथे क्यूपासनं आपण टीपर्यंत येऊया. क्यू पी क्यू आर एस, म्हणजे इकडे +2 झाला. ठीक आहे, हाच रिलेशन इकडे येतो का आपण चेक करूया. सी ई एफ जी एच आय जे, तर इकडे पण +4 आला. जे नंतर तुमचा के येतो. आता इकडे बघा बी सी डी ई आणि नंतर एफ, आता इकडे +3 झाला. तर बघा इकडे वेगळा लॉजिक आलेला आहे, इकडे वेगळा लॉजिक आला. या दोघांमधलंच एक कुठलं तरी आन्सर असणार आहे. करूया मित्रांनो. तिसरा ऑप्शन बघा, एन ओ पी क्यू आर आणि आर नंतर एस, म्हणजे +4. आता इथे के एल एम, एम नंतर आला आहे एन, म्हणजे इथे +2 झाला आहे. म्हणजे बघा +2 वाला लॉजिक, +4 +2 वाला लॉजिक आहे. इकडे +4 +3 वाला लॉजिक आहे आणि इथे +4 +2 वाला लॉजिक आहे. हा लॉजिक 2 वेळा आला आहे, म्हणजे हाच लॉजिक रिपीट होतो आहे. हा लॉजिक आपल्याला रॉंग भेटलेला आहे. हा लॉजिक आपला काय रॉंग आहे. आपल्याला चौथा ऑप्शन चेक करायची गरज नाही. हा असेल आपला ऑड मॅन आउट आणि हेच असेल आपला आन्सर. पाहिजे तर आपण इकडे चेक करून घेऊया एकदा. जी एच आय आणि आय नंतर जे, म्हणजे इकडे +2. बघा +2 वालाच लॉजिक सगळीकडे चाललेला आहे. त्यामुळे +2 वाला लॉजिक हा सेम आहे आणि +3 वाला वेगळा आहे आणि तो आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला सिटिंग अरेंजमेंटचा. पुढचा प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंटचा. तर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, सिटिंग अरेंजमेंट आणि पझलवरती जर सोपी पझल असेल तर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो आणि जर थोडंसं मॉडरेट लेवलची असेल सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल, तर तुम्हाला त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. ही थोडीशी मॉडरेट लेवलची आहे, तर ही सॉल्व करूया. बघा काय दिलेलं आहे इकडे. 6 व्यक्ती ABCDEF एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून आहेत. उत्तरेकडे तोंड करून आहेत आणि इथे लिहिलं आहे त्याच क्रमाने असणे गरजेचं नाही. ठीक आहे, उत्तरेकडे तोंड करून 6 व्यक्ती, 2 3 4 5 आणि 6वी व्यक्ती उत्तरेकडे तोंड करतं म्हणून वरचा ॲरो आपण काढला. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा आपण पझल केला होता तेव्हा, की आपण नेहमी पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करताना 2 पॉसिबिलिटी घेऊन चालतो. कारण की जर आपलं एक पॉसिबिलिटी रॉंग झाली तर आपल्याला दुसऱ्या पॉसिबिलिटीवरती स्विच करता येतं. तर खाली आपण दुसरी पॉसिबिलिटीसुद्धा बनवूया. ही वरची फर्स्ट पॉसिबिलिटी, सेकंड पॉसिबिलिटी. पुढे जाऊया. बघा फर्स्ट डेटा, बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी डी बसला. बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी डी बसला. हा बी हा वरती पाहतो आहे, याच्या डावीकडे तिसरी स्थान, पहिलं दुसरं आणि हा तुमचं तिसरं स्थान, इकडे डी बसला आहे. ठीक आहे, पुढे वाचूया. आणि एफच्या लगतच डावीकडे बी बसला आहे. एफच्या लगतच डावीकडे, हा पण वरती पाहतो, त्याची पण लगतची डावी साईड इकडे ही आली, लगतची डावी साईड ही आली आणि इकडे बी बसला आहे. म्हणजे आपण इकडे हा एफ काढू शकतो कारण की याच्या लगतच डावीकडे बी बसलेला आहे. पुढे वाचूया. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी आहे. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी, पहिलं आणि हे दुसरं स्थान, डावीकडे लगतच डावीकडे दुसऱ्या स्थानी सी आहे. आणि बघा पुढे ई आणि एफच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे. बघा ई आणि एफच्या दरम्यान एक व्यक्ती, म्हणजे एफच्या ह्या साईडला ई कुठेही बसू शकतो. ई इकडेही बसू शकतो एफच्या आणि ई इकडेही बसू शकतो एफच्या. तर बघा, आणि पण त्यांच्यामध्ये एक व्यक्ती असणं गरजेचं आहे. आता पुढे बघा, डेटा तर पूर्ण संपलेला आहे. नाही, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. बघा डेटा सगळा संपलेला आहे, आपल्याला तो आता पुट करायचा आहे याच्यामध्ये. बघा सगळ्यात मोठा डेटा जो आहे तो हा आहे, कारण की याच्यामध्ये 1 2 3 4 5 व्यक्तींबद्दल दिलेला आहे. आणि दिलं आहे की डेटा बघून आपल्याला समजतं एफच्या ह्या साईडला, एफच्या डाव्या बाजूला 4 जण बसले आहेत. 1 2 3 4 जण बसले आहेत. म्हणजे एफला आपण इकडे तर बसू शकत नाही, कारण की मग डाव्या बाजूला एकही व्यक्ती बसू शकणार नाही. तर एफला आपल्याला डेफिनेटली
इकडे बसवावं लागेल. एफ इकडे बसला की त्याच्या बाजूला डाव्या बाजूला 4 जागा येतात, म्हणजे बी इकडे बसू शकतो. शेवटला 2 जागा सोडून डी बसेल. आता ती पॉसिबिलिटी झाली, ती खाली ड्रॉ करू. म्हणजे एकदा एफला आपण इकडे बसूया आणि ह्याच्या बाजूला लगेच बी 2 जागा सोडल्या, त्याच्यानंतर डी. ठीक आहे. आता या दोघांमधला एकच पॉसिबिलिटी राहील, वरची किंवा खालची, आणि ती आपलं राईट आन्सर असणार आहे. बघा पुढचा डेटा बघा. पुढचा डेटा बघा एफशी रिलेटेड होता की एफ आणि ईमध्ये एक जण आहे. एफ आणि ईमध्ये एक जण आहे. आता बघा एफच्या इकडे एक जण आणि इकडे तर ई बनवू शकणार नाही, कारण की इकडे एकही जागा नाही. ठीक आहे, एकही जागा नाही. पण एफच्या इकडे एक जण आणि इकडे ई बसू शकतो. इकडे ई आपण बसू शकतो. तसाच एफच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला तर कोणालाच बसू शकत नाही, पण डाव्या बाजूला एक जण जो बी आहे आणि त्याच्या एक जणाला सोडून आपण ईला बसवू शकतो. तर इकडे आपण ईला बसवलं. ठीक आहे. पुढचा डेटा काय बोलतो, एच्या बाजूला एक जण दुसऱ्या स्थानी सी आहे. एच्या बाजूला दुसऱ्या स्थानी सी आहे. तर ए बघा आता इकडे दोन वरच्या पॉसिबिलिटीमध्ये ही जागा खाली आहे आणि ही जागा खाली आहे. ह्या 2 जागा खाली आहेत. इकडे एला बसवलं तर डाव्या बाजूला एक जागा सोडून सी तर बसू शकणार नाही. ठीक आहे ना, म्हणजे इथे ए येणार नाही तुमचा. पण मग आणि दुसरी जागा उरलेली ही आहे, तर इकडे ए बसवलं, एक जागा सोडून इकडे सी येऊ शकत नाही, कारण की इकडे ऑलरेडी बी बसलेला आहे. तर आपली वरची पॉसिबिलिटी रॉंग झाली. खालच्या पॉसिबिलिटीमध्ये 100% आन्सर येणार. ठीक आहे. बघा आता ही जागा खाली आहे आणि ही जागा खाली आहे. तर इकडे ए बसला तर याच्या एक जागा सोडून सी कुठे बसणार, तर बसू शकत नाही. पण इकडे ए बसला तर एक जागा सोडून सी इकडे बसतो आणि आपली पझल इकडे सॉल्व झालेली आहे प्रॉपरली. आणि पुढे आपण प्रश्न वाचूया. ए का अंतिम टोकाला सी बसलेला आहे. बघा अंतिम टोक कुठलं आहे, ह्याचा अंतिम टोक हे जिकडे एफ बसला आहे आणि दुसरा अंतिम टोक हे जिकडे सी बसला आहे. तर एका अंतिम टोकाला सी बसला आहे का, हो. हे विधान राईट आहे. ए आणि एफच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. ए आणि एफच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या. हा आपला ए आणि हा आपला एफ. ए आणि एफच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहेत का, हो. तर ही सुद्धा विधान राईट आहे. अशा प्रकारे आपलं पझल सॉल्व करायचा असतो मित्रांनो. जसा जसा डेटा येतो तसा तो ह्याच्यात बसवायचा किंवा कुठेतरी लिहून घ्यायचा साईडला, आणि एकदा सगळा डेटा लिहून झाला की मग तो ह्याच्यामध्ये फिट करायचा हळूहळू आणि तो प्रॉपरली फिट होतो. आणि 2 पॉसिबिलिटीज घेऊन किंवा जास्त तुम्हाला जरी खरंच कठीण जात असणार पझल तर 3 पॉसिबिलिटी घेऊनही तुम्ही सॉल्व करू शकता. असं तुम्ही सॉल्व करायचं 2 ते 3 पॉसिबिलिटी. एक पॉसिबिलिटी त्यातली राईट येते आणि तेच आपलं उत्तर असतं. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इकडे संपन्न झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर आपण जे शिकवतो, मी जे शिकवतो ती पद्धत आवडली असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला डाऊट कुठलाही असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, मी उत्तर देतोच. आणि तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की आपण परीक्षेपर्यंत खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहोत बुद्धिमत्तेवरती. इंग्लिशवरती काही घेऊन येणार आहोत. बुद्धिमत्तेवरती आपण आपला कंप्लीट फोकस असणार आहे एक्झामपर्यंत. TCSने आत्तापर्यंत घेतलेल्या सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतील ते आपण मराठीतून इकडे घेऊन येणार आहोत आणि सॉल्व करणार आहोत. आणि आपल्याला बेसिक आणि इन डेप्थ पूर्ण आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा.